दाओसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डंका पाहायला मिळते। महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीचे करार होणार आहेत। लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार करण्यात आले। या करारामुळे महाराष्ट्रात लाखो रोजगार निर्माण होतील। तर दाओसमध्ये कोणते करार झालेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर राज्य सरकार आणि कार्लसबर्ग यांच्यात सामंजस्य करार झालाय। अन्न आणि कृषी क्षेत्रात 500 कोटींची गुंतवणूक करण्यात आली। योगी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार। पालघरमध्ये अक्षय ऊर्जा क्षेत्रात 4000 कोटींची गुंतवणूक। सुमितोमो डेव्हलपमेंटशी 72,750 कोटींचा करार। के रहेजा कॉप सोबत 90,000 खरं तर 940 कोटींचा करार। लोढा डेव्हलपर्स लिमिटेड सोबत 1 लाख कोटींचा करार। आता दाओसमध्ये महाराष्ट्राचे करार सर्वाधिक झालेत की देशातील इतर राज्यांचे झाले? कुठल्या कंपन्यांनी केले? जर भारतातीलच कंपन्यांनी दाओसमध्ये जाऊन जर करार केला असेल अधिक, तर मग तो महाराष्ट्रातच करता आला असता। बाहेरची इन्व्हेस्टमेंट किती येते आहे याला महत्त्व आहे। बाहेरचे उद्योग जगातील किती येत आहेत महाराष्ट्रात याला काय अर्थ आहे? त्यामुळे आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत की ज्या वेळेस ही सगळी आकडेवारी बाहेर येईल तिथे कोण इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात करतायत, भारतातील आहेत, महाराष्ट्रातील आहेत की परदेशातील आहेत, त्यानंतर खराच चेहरा पुढे येईल। खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली। दाओस दौऱ्यात गुंतवणुकीवर कमी चर्चा होते, मुंबई महापौर पदावर जास्त चर्चा होते, त्यामुळे महाराष्ट्रात यावेळी कमी गुंतवणूक येणार असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। दाओसमध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे आणि ते जे उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये मुंबईच्या महापौरावरच चर्चा सुरू असते। त्याच्यामुळे ह्या वेळेला मुंबईत महाराष्ट्रात गुंतवणूक कमी येणार आहे, कागदावरती असली तरी कमी येणार आहे, कारण सगळ्यांची गुंतवणूक ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या संदर्भात होते। दावोसमध्ये महापौर पदाची चर्चा करण्याचं काहीच कारण नाही, कारण मुंबईकरांनी स्पष्टपणे कौल दिलाय दावोसमध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आणण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात होतंय। देवाभाऊमुळे महाराष्ट्र देशामध्ये क्रमांक 1 वर येतोय। जवळपास 70% थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येते। त्याच्याबद्दल संजय राऊत तुम्ही पेढे वाटायला पाहिजे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दाओसमध्ये जात आहेत, महाराष्ट्राचा डंका दाओसमध्ये वाजतोय, त्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।